शिवसेना आणि शिंदे या अपात्र उमेदवार म्हणाले त्यासाठी असं आहे की मला कल्पना नाही की 18 तारखेला सुनावणी आहे का, परंतु 18 तारखेला सुनावणी जरी पात्रतेसंदर्भात असेल तर वेगवेगळ्या याचिका वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. पहिल्यांदा ज्या 16 आमदारांना शिंदे गटातल्या अपात्र करण्याची याचिका आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आमचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केलेली आहे. त्या संदर्भातला निकाल हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं जे सांगितलं गेलंय. विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करतायत हे आता जगजाहीर झालंय आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला खरा राज्यघटनेतील कलम 141 अन्वये खरं तर हा अधिकार असतो की ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या स्वायत्त संस्था अशा प्रकारचा निर्णय घेत नाही त्यावेळेला सुप्रीम कोर्ट हे निर्णय घेऊ शकतं. त्या संदर्भातला जर हा विषय असेल तर सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल. अन्य कुठला विषय असेल तर त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आता सुप्रीम कोर्टानं तात्काळ निर्णय घ्यावा एवढी मी अपेक्षा करतो. सोमवारी चंद्रचूड आहेत त्यांच्या खंडपीठासमोर हा निर्णय होणार आहे, काय सांगा? निर्णय होणार असं नाही म्हणता येणार, सुनावणी होईल आणि म्हणून सुनावणीमध्ये हीच अपेक्षा आहे की ही लोकशाही आणि अँटी डिफेक्शन लॉ 10A याचं जे व्हायलेशन होतं आहे त्या व्हायलेशननुसार तात्काळ हा निर्णय होणं गरजेचं आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून एक भूमिका मांडतोय, ती भूमिका दिवसागणिक अधोरेखित झालेली आहे. हे केवळ शिवसेनेचे आमदार फुटलेत आणि म्हणून हा शिवसेना पक्षावर परिणाम होणार आहे असं नाही, तर हा संपूर्ण लोकशाहीवर परिणाम होईल. हा संपूर्ण संसदीय लोकपद्धतीवर परिणाम होईल आणि त्याचा दुसरा अध्याय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्या वाटेनं शिवसेनेचे आमदार बाहेर गेले त्याच वाटेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आमदार बाहेर गेलेले आहेत. याचा अर्थ या संदर्भातला निर्णय लवकर झाला नाही तर पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याला काहीही किंमत राहणार नाही. शेड्यूल 10A ला काही किंमत राहणार नाही. घटनेचं कलम 7(1) याला काही किंमत राहणार नाही आणि म्हणून हा निर्णय तात्काळ सुप्रीम कोर्टाने घ्यावा अशी अपेक्षा आहे. आता असं आहे की कालच आमच्या संदर्भातली सुनावणी झाली. आमचे वकील, मी ते खुलाशावर सांगितलं, सेक्शन वाईज सांगितलं. थोडा वेळ तुमच्याकडे असेल तर पुन्हा घेतो. मी सेक्शन वाईज सांगितलं कारण आमचे वकील काय आर्ग्युमेंट करत होते तेही मी लिहून घेत होतो आणि विरोधी पक्षाचे वकील काय आर्ग्युमेंट करत होते तेही लिहून घेत होतो. आमच्या वकिलात कामतानी, आमचे कामत वकील होते, त्यांनी बाउन्सर टाकला. त्यांनी अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही आता आम्हाला निर्णय द्या, तुम्ही जो निर्णय द्याल तो आमच्यावर न्याय करणारा असेल किंवा अन्याय करणारा असेल, तो खरा असेल किंवा खोटा असेल, तो काही द्या, आम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची तुमच्याकडे पुन्हा रिव्ह्यू घेणार नाही, पण तुम्ही निर्णय द्या. तुम्ही निर्णयच देत नाहीत. त्यावेळ शिंदे गटाच्या वकिलांनी असा आक्षेप घेतला की तुम्ही मोठी चूक केलीत, म्हणजे कुणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाने म्हणजे आम्ही, की तुम्ही विधानसभा अध्यक्षांच्याकडे प्रथम येण्याच्या ऐवजी तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात. त्याच वेळेला आमचे वकील उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की 23 जून 2022, 25 जून 2022, 27 जून 2022, 5 जुलै 2023 आणि 7 जुलै 2023 आम्ही पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे आलो. ते निर्णयच करत नाहीत, ते त्या ठिकाणी कुठलाही निर्णय जाहीरच करत नाही, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. यातून एक स्पष्ट झालं की विधानसभेचे अध्यक्ष वेळ काढूपणा करतात, हे अधोरेखित झालं. कोणाचं? गणेशच्या पार्श्वभूमीवर बीजेपीकडून ड्रेस सोडण्यात येत आहेत, झेंडे दाखवले जात आहेत, काय म्हणतात? असं आहे की आपल्याला आठवत असेल की कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हिजाबचा प्रश्न आणला, त्यांनी त्या ठिकाणी हनुमान चालिसा आणला, त्यांनी त्या ठिकाणी आम्ही वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा आणला, त्यांनी समान नागरी कायद्याचा तिथं उल्लेख केला आणि म्हणून तिथं त्यांना हनुमान देखील पावलेला नाही
हनुमान चालिसा देखील पावलेला नाही. त्यामुळं आता सुद्धा गणराया हा भारतीय जनता पार्टीवर त्यांना पावणं तर सोडा, त्यांच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाही इतका गणराया सुद्धा चिडलेला आहे. सर, मुंबई गोवा महामार्गाची जी एक लेन सुरू करणार होते गणेश उत्सवाच्या आधी, ती अर्धवट स्थितीत राहिलेली आहे, काय सांगाल? तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला हे बांधकाम मंत्री सातत्यानं सांगत होते की मी लेन सुरू करेन, त्याच वेळेला मी सांगितलं यांच्यानी काहीही होणार नाही. हे ज्या ज्या वेळेला त्या हायवेची पाहणी करायला येत होते तेव्हा ह्यांच्यावर अधिकारी कोण होते? कधीतरी तुम्ही यांच्यावर सीई बघितलेत का? कधीतरी एसी बघितलेत का? कधी केंद्रीय अधिकारी बघितलेत का? हा रस्ता मुळात केंद्राचा आहे आणि म्हणून त्या दर्जाचे अधिकारी यावे लागतात. ते ज्या मंत्र्यांबरोबर कधी आलेच नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा पूर्तता होणार नाही. मी एक सामान्य आमदार आहे, सामान्य. मी विरोधी पक्षात असताना सुद्धा केंद्र सरकारच्या सीईना मी चिपळूणमध्ये यायला लावलं होतं आणि 13 ठिकाणी क्रॉसिंग, त्याचबरोबर डिवायडर, त्याचबरोबर सिग्नलची व्यवस्था, हे सगळं मी करून घेतलं एक सामान्य आमदार असताना. पण ज्या मंत्र्यांबरोबर कोणी उच्च अधिकारी नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करताय तुम्ही? आणि शेवटचा प्रश्न आहे, ठिकठिकाणी तुम्हाला तुमच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दौरे होत आहेत राज्यभरात, पण आज चिपळूणमध्ये तुम्ही जुन्या शिवसैनिकांना हाका मारल्या, काय सांगाल? असं आहे की एक गोष्ट निश्चितपणे मी आज अधोरेखित करतो की मी कुठल्या तरी वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी संपूर्ण महाराष्ट्रातली शिवसैनिकांची इच्छा आहे. आणि विशेष करून जे लोक आज आमच्या सरकारमधून बाहेर पडलेत त्यांच्या कुठल्या तरी एका मतदारसंघात भास्कर जाधवांनी लढावं आणि त्यांना तिथं खिळवून ठेवावं ही सगळ्यांची इच्छा आहे. मलाही माहीत आहे मी एक सामान्य माणूस आहे, मी एकदम सामान्य माणूस आहे. मला पूर्ण कल्पना आहे माझ्या विरोधात एवढी प्रचंड शक्ती, एवढी ताकद, सत्ता, पैसा, अहंकार, मस्ती, केंद्र सरकार, राज्य सरकार, ह्या सगळ्या ताकदी जे माझ्या विरोधात आहेत त्यांच्या बाजूला आहेत. पण तरी देखील माझा आत्मविश्वास मला असं सांगतोय मी जर खरोखर मैदानात उतरलो तर या मतदारसंघातली म्हणजे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातली जनता सुद्धा मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. पुन्हा एकदा चिपळूणमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि भास्कर जाधव असा संघर्ष पाहायला मिळत, तुरंत पाहायला मिळत. राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेब, पवारसाहेबांचा आमचा संघर्षच नाही. उलट पवारसाहेब मला उलट पवारसाहेब मला आशीर्वाद देतील आणि शिवसैनिक मला ताकद देतील, त्या बळावर मी पुढे लढेल. त्यांच्याशी संघर्ष कसा काय होणार? असं आहे की ठाण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. तिथं सुद्धा भाजपानं आपला उमेदवार तयार केलेला आहे. त्यामुळं अजितदादा पवार गट असेल नाही तर शिंदे गट असेल याचं लवकरच जे काही महाबदं जेवायचं तो भाजप जेवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.